मिथुन राशीसाठी आजचा शुक्रवार 26 डिसेंबर 2025 कसा असेल जाणून घ्या. मित्रांनो, शुक्रवार हा दिवस नेहमीच मन, भावना आणि नातेसंबंधांवर खोल परिणाम करणारा असतो. शुक्रग्रहाच्या प्रभावामुळे हा दिवस सौंदर्य, विचार, प्रेम, संवाद आणि अंतर्मनाशी जोडलेला असतो. शुक्रवार 26 डिसेंबर 2025 हा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी विशेष अर्थ घेऊन येणार आहे. आजचा दिवस केवळ घडामोडींनी भरलेला नसेल, तर तो तुम्हाला स्वतःकडे पाहायला, स्वतःला समजून घ्यायला आणि पुढील वाटचालीसाठी मनोमन तयार व्हायला भाग पाडणारा ठरेल. मिथुन राशीचा स्वभावच मुळात चंचल, विचारशील आणि संवादप्रिय असतो. तुमचं मन एका ठिकाणी स्थिर राहत नाही. तुम्हाला नवनवीन कल्पना सुचतात, नवे विचार डोक्यात फिरत राहतात आणि सतत काहीतरी वेगळं करण्याची ओढ तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही. आजचा दिवस तुमच्या याच स्वभावाला केंद्रस्थानी आणणार आहे. पण आज या चंचलतेला एक वेगळी दिशा मिळेल. आज तुम्ही उगाचच इकडे तिकडे विचार भटकू देणार नाही, तर मनात सुरू असलेल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. गोंधळाला थोडं थांबवून त्यातून अर्थ शोधण्याचा प्रयत्न कराल. सकाळची सुरुवात थोडी संथ वाटू शकते. उठल्यावर लगेच उत्साह जाणवेलच असं नाही. काही मिथुन राशीच्या लोकांना आज सकाळी मनावर हलकसं ओझं असल्यासारखं वाटू शकतं. काही गोष्टी अर्धवट राहिल्या आहेत, काही निर्णय प्रलंबित आहेत, तर काही नात्यांमध्ये अजूनही स्पष्टता आलेली नाही. ही जाणीव आज अधिक तीव्र होईल. पण ही जाणीव नकारात्मक नाही. उलट हीच जाणीव तुम्हाला पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेली स्पष्टता देईल. कामाच्या बाबतीत आजचा दिवस मिश्र परिणाम देणारा आहे. नोकरी करणाऱ्या मिथुन राशीच्या लोकांना आज संवाद फार जपून करावा लागेल. तुम्ही सहज बोलणारे आहात, शब्दांशी खेळणारे आहात, पण आज प्रत्येक शब्दाचा परिणाम अधिक खोलवर जाऊ शकतो. एखादं वाक्य चुकीच्या अर्थाने घेतलं गेलं तर गैरसमज निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आज बोलण्यापूर्वी दोनदा विचार करणं आवश्यक आहे. जर तुम्ही हे पाळलंत तर आजचं संभाषण तुमच्या फायद्याचं ठरेल. ऑफिसमध्ये काही जुनी चर्चा पुन्हा वर येऊ शकते. एखादा प्रोजेक्ट जो तुम्हाला वाटत होतं की संपला आहे, त्याबद्दल पुन्हा बोलणं होऊ शकतं. यामुळे थोडी अस्वस्थता जाणवेल, पण घाबरण्याची गरज नाही. कारण आज तुमच्याकडे योग्य शब्द आहेत, योग्य स्पष्टीकरण आहे आणि स्वतःला मांडण्याची क्षमता आहे. आज जर तुम्ही शांतपणे आत्मविश्वासाने तुमची बाजू मांडलीत तर परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. व्यवसाय करणाऱ्या मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विचारांचा आहे. आज मोठा नफा मिळेल किंवा लगेच काहीतरी ठोस घडेल अशी अपेक्षा ठेवू नका. आजचा दिवस म्हणजे मागे वळून पाहण्याचा, आकडेमोड करण्याचा आणि पुढील दिशा ठरवण्याचा आहे. कोणता निर्णय योग्य ठरला, कुठे चूक झाली, कोणत्या लोकांवर विश्वास ठेवायचा आणि कुणापासून थोडं अंतर ठेवायचं, याबाबत आज मनात स्पष्टता येईल. ही स्पष्टता पुढील काही आठवड्यात तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. पैशांच्या बाबतीत आजचा दिवस स्थिर आहे, पण खर्चाकडे लक्ष देणं आवश्यक आहे. मिथुन राशीचे लोक अनेकदा उत्साहात खर्च करतात. आजही एखाद्या गोष्टीसाठी खर्च करण्याची इच्छा होईल, पण गरज आणि हौस यामधला फरक ओळखणं महत्त्वाचं आहे. आज जर तुम्ही अनावश्यक खर्च टाळलात तर पुढील काळात तुम्हाला त्याचा फायदा होईल. एखाद्या जुन्या आर्थिक विषयावर चर्चा होऊ शकते किंवा कुणाकडून पैसे येण्याची आठवण होऊ शकते, पण आज त्या बाबतीत फार घाई करू नका. घरगुती जीवनात आज संवादाचं महत्त्व वाढलेलं आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी मनात असलेली गोष्ट आज व्यक्त करण्याची गरज वाटेल, पण ती कशी व्यक्त करायची हे ठरवणं महत्त्वाचं आहे. रागातून बोलण्याऐवजी शांतपणे समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर नात्यातील दुरावा कमी होईल. मिथुन राशीचे लोक मनात साठवून ठेवत नाहीत, पण कधीकधी जास्त बोलून परिस्थिती बिघडवतात. आज थोडं संयम ठेवलत तर घरातलं वातावरण अधिक शांत राहील. वैवाहिक जीवनात आज भावना अधिक तीव्र असतील. जोडीदाराच्या वागण्यात एखादी गोष्ट तुम्हाला जास्त जाणवू शकते. कधीकधी अगदी लहान गोष्टही मनाला लागेल, पण लक्षात ठेवा, प्रत्येक भावना लगेच शब्दांत व्यक्त करणं गरजेचं नसतं. आज जर तुम्ही थोडा वेळ घेतलात, भावना समजून घेतल्यात, तर संध्याकाळपर्यंत नात्यातील गोंधळ आपोआप कमी होईल. आज प्रेम हे मोठ्या शब्दांत नाही तर लहान कृतींतून व्यक्त होईल. अविवाहित मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अंतर्मुखतेचा आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल मनात विचार असू शकतात, पण त्याबद्दल ठाम निर्णय घेण्याची घाई करू नका. आज स्वतःला विचारण्याचा दिवस आहे, मला खरंच काय हवं आहे. आकर्षण आणि स्थैर्य यामधला फरक आज स्पष्ट व्हायला लागेल. योग्य वेळ आली की गोष्टी आपोआप पुढे जातील. आरोग्याच्या बाबतीत आजचा दिवस साधारण आहे, पण मानसिक थकवा जाणवू शकतो. खूप विचार, सतत चालू असलेलं मन आणि न थांबणारा संवाद यामुळे डोकं जड झाल्यासारखं वाटू शकतं. आज स्वतःला थोडी विश्रांती देणं गरजेचं आहे. स्क्रीनपासून थोडं दूर राहणं, शांत संगीत ऐकणं किंवा एकट्याने थोडा वेळ घालवणं मनाला शांतता देईल. झोपेच्या बाबतीतही आज थोडी काळजी घ्या.
मानसिक पातळीवर आज तुम्ही खूप सक्रिय असाल. एक विचार संपतो, तोच दुसरा सुरू होतो. कधीकधी हे थकवणारं ठरू शकतं. पण आज जर तुम्ही या विचारांना योग्य दिशा दिलीत तर त्यातून काहीतरी चांगलं निर्माण होऊ शकतं. लिहिणे, बोलणे, कल्पना मांडणे किंवा एखाद्या जुन्या छंदाकडे वळणे या सगळ्या गोष्टी आज तुम्हाला मानसिक समाधान देऊ शकतात. संध्याकाळचा वेळ मिथुन राशीसाठी अधिक हलका ठरेल. दिवसभराचा ताण कमी होईल आणि एखाद्या जवळच्या व्यक्तीशी संवाद साधल्यावर मन मोकळं होईल. आजचा दिवस मोठी उलथापालत घडवून आणणार नाही, पण तो तुमच्या मनात सुरू असलेल्या गोंधळाला दिशा देणारा ठरेल. मित्रांनो, शुक्रवार 26 डिसेंबर 2025 हा मिथुन राशीसाठी बाहेरपेक्षा आत घडणाऱ्या बदलांचा आहे. आज तुम्ही जे समजून घ्याल, जे आत्मसात कराल आणि ज्या गोष्टींना सोडून द्याल त्यावर पुढील काळाची दिशा ठरणार आहे. घाई न करता स्वतःवर विश्वास ठेवून आणि मन शांत ठेवून पुढे चालत राहा. आयुष्य तुम्हाला हळूहळू योग्य उत्तरं देत आहे, फक्त ती ऐकण्याची तयारी ठेवा.